आणि पुण्यामधून आपण ही थेट दृश्य पाहतोय शरद पवार यांची. शरद पवार यांना पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आज कार्डियक ॲम्ब्युलन्स सुद्धा बारामतीपासून पुण्यापर्यंत प्रवास करत आली. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, त्याचबरोबर प्रतिभा पवार, शरद पवार आपल्याला या कारमध्ये दिसतात आणि शरद पवार यांच्याबरोबर प्रतिभा पवार बसलेल्या. शरद पवार यांच्या प्रकृती बिघडलेली आहे, त्यांना रुबी हॉलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक इथे आता उपचार होणार आहेत. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. पुण्यातले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर. चंद्रकांत, शरद पवार यांची प्रकृती बिघडली असल्याचं कळते, आपण थेट दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. काय त्यांच्या प्रकृतीविषयी आणखी माहिती कळतीये? हो, गेली 3-4 दिवस झाले आपल्याला माहिती आहे खोकला जास्त झाला होता, कफ झालेला आहे त्याच्यामुळे श्वासोच्छ्वास घ्यायला थोडा, म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला की पहिला आपण इथं चेक करू आणि जर बरं वाटलं म्हणजे जर गरज वाटली तरच ऍडमिट करू, अन्यथा लगेच प्राथमिक उपचार घेऊन कुठेही जाऊ शकेल. पण आता थोड्याच वेळात स्वतः ग्रँड डॉक्टर आलेले त्यांना घ्यायला. खासदार सुप्रिया सुळे पण, पवारांच्या पत्नी हे पण, अख्खी फॅमिली थोडक्यात डायरेक्ट बारामतीवरनं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये कॅनवायचं. आणि आता इथं त्यांच्यावर डॉक्टर सगळी तपासणी करतील, सगळे चेकअप करतील आणि जे काही प्राथमिक औषधोपचार आहेत ते देतील. आता व्हीलचेअरवरनं बसून त्यांना थेट तिकडे डॉक्टरांकडे घेऊन गेलेत आणि मग पुढची तपासणी होऊन मग पुढचा निर्णय डॉक्टर घेतील. तसं म्हणजे फार सिरियस नसलं तरी पण कप झालेला आहे छातीत. आता तरी अजित पवारांच्या निधनानंतर लोकांना ते भेटत होते, त्यामुळे काही व्हायरल इन्फेक्शन झालंय का हे सगळे डॉक्टर तपासणी करतील, त्याप्रमाणे उपचार करतील. चंद्रकांत, निश्चितच गेल्या काही दिवसामध्ये पवार कुटुंबावर एक दुःखाचा सगळा डोंगर होता आणि निश्चितच या सगळ्या प्रकारानंतर निश्चित दमछाक झालेली असणार आहे. शरद पवार यांचं वय सुद्धा मोठं आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या प्रकृती संदर्भात ही अपडेट खूप महत्वाची आहे. बारामतीहून त्यांना आता रुबी हॉलमध्ये आणण्यात आलेले. आपण या दृश्यांमध्ये पाहतोय, झी 24 तासच्या प्रेक्षकांना थेट दृश्य रुबी हॉलमधली आपण दाखवतोय. सुप्रिया सुळे खासदार, त्यांच्याबरोबर त्यांच्या कन्या, त्याचबरोबर सदानंद सुळे आहेत, प्रतिभा पवार शरद पवार यांच्या पत्नी, त्यांच्याबरोबर बारामतीहून रुबी हॉलकडे आलेले आहेत आणि रुबी हॉलमध्ये डॉक्टर ग्रँड यांच्या अंडर हे सगळे उपचार होणार आहेत. खोकल्याचा त्रास शरद पवार यांना होतो आहे असं कळतंय, त्यामुळे आधी तपासणी आता होईल. या तपासणीमध्ये काय नेमकं कळतंय पुढे ते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून घ्यायचं आहे का घरी सोडायचं या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. आणि आज सकाळपासूनच शरद पवार यांना अशा प्रकारे तब्येतीचा त्रास होत होता असं कळतंय, खोकल्याचा त्रास होत होता. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांच्यावर आता या ठिकाणी उपचार होणार आहेत. त्याच्यामुळे आता हे उपचार नेमके काय होत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच अर्थात त्यांच्या प्रकृतीवर हे डिपेंड असणार आहे की ते ॲडमिट त्या ठिकाणी त्यांना केलं जाणार आहे का पुढे तसेच उपचार सुरू राहणार. त्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर थेट रुबी हॉल क्लिनिक इथून जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, आपण बघितलं मागच्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते अगदी राज्याबाहेरून सुद्धा अनेक जण पवारांच्या भेटीगाठीसाठी येत होते. आता सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी दिसतेय. पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती कळल्यानंतर मोठी गर्दी झालेली दिसतेय. होय, बरोबर आहे, गर्दी प्रचंड आहे इथे सगळी. आणि त्यामुळे सगळे, कारण अचानक आज दुपारी बातमी निघताना असेल की पवार डायरेक्ट हॉस्पिटलला येणार इकडे बारामतीवरून. सगळ्या कॅनवाय, त्यांच्या कॅनवायमध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स होती, त्यामुळे जरा थोडं सिरियसनेस वाटला त्या सगळ्या गोष्टींचा. म्हणून सगळी त्या पवारांना सगळे त्यांचे कार्यकर्ते मंडळी आणि सगळे इथं त्यांना पाहायला आले. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेतलेलं आहे आणखीन इन्फेक्शन वाढू नये म्हणून. आणि आतमध्ये सगळ्या तपासण्या केल्या जाईल, ब्लड, बीपी सगळं टेस्ट वगैरे केल्या जातील आणि मग डॉक्टर पुढचा निर्णय घेतील. पण गेली 3-4 दिवस झाले त्यांची तब्येत थोडी नरम गरम, कारण शेवटी एवढे लोक येऊन भेटतात, दगदग झाली, तिकडं सहयोगला जाणं, तिकडं भेटीगाठी घेणं रोज सकाळी, गेली 3-4 दिवस झाले सगळं अनरेस्ट होता. आणि त्यातनं मग हे सगळं त्यांचा आजार पण बळावलं की काय असं एक बोललं जाते. अर्थात डॉक्टरच अंतिम निर्णय घेतील त्यांना सोडायचं की आजच्या दिवस इथं देखरेखी अंडर व्हिजिलन्स डॉक्टरांच्या निगराणी ठेवायचं. खरंय, असे संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा झी 24 तासच्या प्रेक्षकांना या संदर्भातली माहिती देऊया. पवारांना आता बारामतीहून पुण्यामध्ये रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता त्यांच्यावर उपचार होतील, काही तपासण्या होणार आहेत. गेल्या काही दिवसामध्ये ज्या प्रत्येक राजकीय घडामोडी घडत होत्या
त्या प्रत्येक घडामोडीवर शरद पवार स्वतः माध्यमांशी बोलत होते, पत्रकार परिषदा घेत होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा देशाचा अर्थसंकल्प सादर झाला त्यानंतर सुद्धा त्यांनी अर्थसंकल्पाबाबत अंदाजपत्रकासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे प्रत्येक जी घडामोड घडत होती त्यावर शरद पवार हे व्यक्त होतच होते आणि त्यात पवार कुटुंबियावर एवढं मोठं दुःख आल्यानंतर देखील ते ऍक्टिव्ह मोडमध्ये सातत्यानं राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर केलेली पाहणी असू देत नीरा नदीची किंवा एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक घडामोडीवर त्यांचं पहिल्यासारखंच बारीक लक्ष आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं. मात्र शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. त्यांना पुण्यामधल्या रुबी हॉल हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलंय. महापालिका निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या होत्या. त्या प्रचारामध्ये सुद्धा शरद पवार फारसे सक्रिय नव्हते. त्यामागे सुद्धा कारण होतं, ते म्हणजे त्यांच्या प्रकृतीचं. आणि जेव्हा अजित पवारांची विमान दुर्घटना घडलेली होती तेव्हा सुद्धा काही वैद्यकीय तपासण्या सुरू होत्या शरद पवार यांच्या. त्यामुळे त्यांना उशिरानं ही बातमी सांगण्यात आलेली होती. त्यामुळे शरद पवार यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावलेली आहे, तरी सुद्धा ते सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत होते. आणि अजित पवारांच्या निधनानंतर सुद्धा त्यांना घरातली मोठी व्यक्ती म्हणून काही बाबतींमध्ये पुढाकार घ्यावा लागत होता, बोलावं लागत होतं, माध्यमांना माहिती द्यावी लागत होती आणि कुटुंबाला देखील सांभाळावं लागत होतं. त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांची प्रकृती खालावली.